Is it possible? I do not know much about the Indian festivals, but maybe it's possible. All right, all right. But absence without leave. I wasn't absent without leave, sir. I told Sergeant that I am going on leave. He said okay. Verbally for leave. Yeah, he said okay. I went. And what is this about constant begging? This is an offense under Air Force Act. Betting, yes, you know, sir, my pay is very little and I cannot make two ends meet. I need money all the time. And you know, sir, not paying bills is an Air Force offense also. So I keep betting. By the way, sir, I never lose a bet. That sounds interesting. Yes, sir. Did you bet on anything before you come to this office today? Yes, sir. I bet. Actually, I took a bet with the sergeant that you have a very big mole on your right hand. And how much did you bet for this? I bet 400 rupees for that, sir. Please let me win this, sir. And if you lose? Then I am supposed to pay him 400 rupees. Okay, come this side. I will show you. I don't have the mole on my right hand. Let's go, sir. Let's check it out. So you have lost the bet. Yes, sir. Here is 200 rupees, sir, which I promised you. But I haven't lost the bet, sir. The reason is, before I came in, I had taken a bet with Sergeant that I will make you take off your pants in your own office. You scoundrel! Get out! Maybe please don't pay me 400. I cannot lose this bet, sir. Put him on extra duty and restrictions policy. मित्रांनो, हल्लीच्या धावपळीच्या जगात बऱ्याच गोष्टी म्हणजे आपण सर्वच भूतकाळातल्या झोपलेल्या आठवडीला जागे करू लागलो तर किती असंख्य गोष्टी आपण विसरलो आहोत त्याची एक झलक म्हणजे श्री प्रसाद औटी यांनी शब्दबद्ध केलेली ही कविता. दिवाणखान्यात टीव्ही आल्यापासून मी बोलणं विसरलोय. दारात गाडी आल्यापासून मी चालणंही विसरलोय. खिशात कॅल्क्युलेटर आल्यापासून पाढे म्हणणं विसरलोय. ऑफिसमधल्या एसीत बसून झाडाखालचा गारवा विसरलोय. तर रस्त्यावर डांबर आल्यापासून मातीचा वास विसरलोय. मनाला जितके श्रम होतात तेव्हा शरीराचे कष्ट विसरलो आहे. कचकड्यांची नाती जपताना प्रेम करायला विसरलो आहे. बँकेतली खाती सांभाळताना पैशाची किंमत विसरलो आहे. तर उत्तेजक चित्रांच्या बरबटीमुळे सौंदर्य पाहणं विसरलो आहे. कृत्रिम चेनच्या वासांमुळे फुलांचा सुगंध विसरलो आहे. तर फास्ट फूडच्या जमान्यात तुट्टीची ढेकर देण्यासही विसरलो आहे. पॉप आणि रॉकच्या दंडनाटात संगीत समाधी विसरलो आहे. क्षणभंगूर मृगजळामागे धावताना सत्कर्मातला आनंद विसरलो आहे. माझीच तुंबडी भरताना दुसऱ्याचा विचार करणंही विसरलो आहे. सतत धावत असताना क्षणभर थांबणंही विसरलो आहे. जागेपणीचं सुख जाऊ द्या सुखाने झोपणंही विसरलो आहे. साधनांसारखे विनोदही कृत्रिम खळखळून हसणं विसरलो आहे. आणि हसणं विसरल्याने जीवन जगणंही विसरलो आहे. पप्पाचा ढापून फोन केले 102. मी पप्पाचा ढापून फोन केले 102. हॅलो हॅलो बोलतय कोण? हॅलो हॅलो बोलतय कोण? हॅलो बोलतय कोण? आमचे नाव खेलाशेठ, डोंगरा एवढे आमचे पेट. आमचे नाव खेलाशेठ, डोंगरा एवढे आमचे पेट. विकत बसतो साग तूप त्याला चापून खातो आम्ही खूप. विकत बसतो साग तूप त्याला चापून खातो आम्ही खूप. कोण तुम्ही? काय तुमचे नाव? बोला झटपट कुठले गाव? कसले नाव आणि कसला गाव? रॉंग नंबर लागला राव. मी पप्पाचा ढापून फोन केले 102. मी पप्पाचा ढापून फोन केले 102. हॅलो हॅलो बोल
हॅलो हॅलो बोलतय कोण? हॅलो बोलतय कोण? लक्ष्मीबाई मी जोशा घरची चोरून खाते अंडा भुर्जी. लक्ष्मीबाई मी जोशा घरची चोरून खाते अंडा भुर्जी. तिकडे कपभर दूध साय आता घरात कोणी नाही. तिकडे कपभर दूध साय आता घरात कोणी नाही. कोण तुम्ही? काय तुमचं नाव? बोलला झटपट कुठलं गाव? कसले नाव अन कसला गाव? रॉंग नंबर लागला राव. मी पप्पाचा ढापून फोन केले 102. मी पप्पाचा ढापून फोन केले 102. हॅलो हॅलो बोलतय कोण? हॅलो हॅलो बोलतय कोण? हॅलो बोलतय कोण? ढगातून बोलतोय बाप्पा, चल चल मारू थोड्या गप्पा. बाप्पा बोलतोय सर्व थांब, सगळ्यात आधी एवढं सांग. बाप्पा बोलतोय सर्व थांब, सगळ्यात आधी एवढं सांग. सांगत होता कालच पप्पा तिकडे आले आमचे अप्पा. सांगत होता कालच पप्पा तिकडे आले आमचे अप्पा. एकतर त्यांना धाडून दे नाहीतर फोन जोडून दे. एकतर त्यांना धाडून दे नाहीतर फोन जोडून दे. त्यांना म्हणाव येऊन जा, सांगतो अगदी स्पष्ट, अर्धीच राहिली आमची गोष्ट. तुला सांगतो अगदी स्पष्ट, अर्धीच राहिली आमची गोष्ट. त्यांना म्हणाव येऊन जा, गोष्ट पुरी करून जा. त्यांना म्हणाव येऊन जा, गोष्ट पुरी करून जा. डिटेल सांगतो सगळा पत्ता तिकडे पाठव आमचे अप्पा. डिटेल सांगतो सगळा पत्ता तिकडे पाठव आमचे अप्पा. बाप्पा बाप्पा बोला राव, सांगतो माझे नाव अन गाव. कसले नाव अन कसला गाव? रॉंग नंबर लागला राव. मी पप्पाचा ढापून फोन केले 102. मी पप्पाचा ढापून फोन केले 102. हॅलो हॅलो. पुरुष प्रधान संस्कृतीचे अनेक उदाहरणं आपल्या अवतीभोवती आहेत, पण आपल्या इतक्या वर्षाच्या सवयीनं ती आपल्याला जाणवतच नाहीत. हे असंच आणि असंच असतं म्हणून आपण दुर्लक्ष करतो. मुली जेव्हा आपल्याला एखादा शब्द सुनावतात तेव्हा क्षणभर वाटतं पुढं काहीतरी खरंच घडणार आहे. पण मुलीच्या वाढत्या वयाबरोबर हे सारं मागं जाऊन मुलीही आपल्याच पावलावर पाऊल ठेवून पुढे येते. आत्ताच पाहा, अनेक गोष्टीत आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करतो, पण अगदी बरोबरचे हक्क, स्त्रियांना स्पेशल जागा, त्याही पुढे जाऊन आता तर आपल्यासाठी लोकसभेमध्ये तीही जागा मिळवण्याचा आपण 33% प्रयत्न करत होतो. पण पुरुष प्रधान संस्कृतीचं उदाहरण तिथेही आपल्याला पाहायला मिळालं आणि आपलं पारडं तरंगतच राहिलं, पुरुषांचं पारडं जड झालं. अशा या पुरुष प्रधान संस्कृतीचं आपल्याला काही उदाहरणं पाहिजे आहेत. आता बघा ना, पुरुषवाचक शब्द तो आणि स्त्रीवाचक शब्द ती, इथूनच सुरुवात होते. कधी काळी पुरुषानेच शब्दकोश लिहिला, पुरुषवाचक शब्दानं मोठा आश्रय दिला. त्यांच्या ज्ञानापुढं सगळे वाकले, दिपले, स्त्रियांचे तर माथे चुकले. पण आता वाटते ते जरा चुकलेच. ऐका ते शब्द, ती माती तो मळा, ती गुंज तो तोळा, ती गारगोटी तो हिरा, ती नाली तो झरा, ती नदी तो समुद्र, ती टेकडी तो पर्वत, ती वघळ तो तलाव, ती खिचडी तो पुलाव, ती तान तो खयाल, ती झोपडी तो महाल, ती रात्र